कसं आवडलं भाकरी वगैरे क्वालिटी छान आहे. बर, चांगलं आहे की. काय नाव? मल्हार आहे का पुढ्याचं? बर बर बर, चांगलं आहे की एकदम. कुठं आलंय सरपंचांचं? कुठं आलं? माझं नाव अमोल फुकटकर आहे. ओके. राहिलंय गडावरती. गडावरती जवळजवळ 7वी पिढी आहे. अच्छा, तुमची इथे 7वी पिढी आहे आणि राहायला तुम्ही इथे जाता? राहतो. ओके. आपने खाना खाया भैया? खाया सुबह. अच्छा, कैसा लगा सर आपको? बढ़िया, अच्छा, एक नंबर. ओके. क्या कांदा भाजी लिए थे, अच्छा, दही खाए थे यहाँ का, ओके. बहुत अच्छा. यहीं पे खाया था? इधर ही खाया. बैठ के खाया. ओके. सुबह इसके पहले भी इधर ही आए थे. इसके पहले भी इधर ही आए थे. इसके पहले इधर आए थे. ओके, थैंक यू. ओके. सर ही बात सर, हे आता कांदा भजीसाठी ना? हो, भाजीसाठी. ओके. आता पिठलं करताय ना? त्यात काय काय घातलं ताई? त्याच्यामध्ये तेल टाकलं आधी, हा जिरं मोहरी, हा कढीपत्ता, मिरची, कांदा, कसं विपुरतं मीठ. ओके. हे काय टाकलं सर? ओवा. चवीपुरतं मीठ, चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि लाल तिखट. आता ह्यात बेसन.
बेसन टाकलं कुठल्या पाण्यात बेसन कुठलं वापरतो सर आपण? हिरा बेसन. हिरा बेसन. फक्त हिरा बेसनच का सर? कसं भजी असं व्यवस्थित चिकटपणा पण जास्त असतो पिठाला ओके. आणि चांगलं म्हणजे एकदम हे असतं कुरकुरीत होतं. कुरकुरीत भजी होता. बर. म्हणजे पाणी फक्त आपलं एकदम थोडस नॉर्मल टाकायचं. बर. सर किती वर्ष करताय सर तुम्ही? ते पूर्वीपासून आमचे आई वडील त्यांचे वडील पण त्याच हे करत होते. अच्छा. हो. म्हणजे ही तुमची कुठली कितवी पिढी आहे सर? तसं आमचे पूर्ण सांगतात की आपली 7वी पिढी गडावरती राहिला. ही तुमची 7वी पिढी आहे जी गडावरती राहते? गडावर आहे. म्हणजे तुमचा रहिवास सगळं इथंच आहे? इथं सगळं. ओके. आणि 7वी पिढी आहे तुमची? 7वी. हे बेसन ढवळताना थंड पाणी वापरलं ना ताई? हो थंड पाणी. लगेच टाकणार का? लगेच टाक. 2 मिनिटं. झालं बेसन तयार. आता गॅस बंद करणार का तुम्ही? नाही थोडंसं शिजून घेणार. अच्छा. मग आता गॅस मन याच्यावर ठेवलाय का फास्ट आहे आता? फास्ट आहे. हा. जरा बारीक कर. मग ते चांगलं शिजवून घेणार. अच्छा. मग ह्याच्यावर काय ताटली वगैरे ठेवायची, झाकायचं नाही, का? नाही. नाही नाही झाकायचं, नाही. असंच शिजवायचं. ते झालं. अच्छा. थोडंसं घट्ट वाटतं तर थोडं पाणी घातलं तर. अच्छा, थोडंसं पाणी घालायचं त्याच्यात. मग ते तुम्ही घट्टपणा तुमच्या हिशोबाने ठरवू शकता. हो झालं. आता भाकरी करायला घेते. ज्वारीचं पीठ घेतलं ना ताई? हो ज्वारी आणि तांदूळ दोन्ही मिक्स. ज्वारी आणि तांदूळ मिक्स आहे.
मस्त आहे, एकदम घरगुती स्टाईल आहे, घरातच बनवलंय तसं तर. हो कांदा भजी एकदम कुरकुरीत. हो, कांदा भजीला पण तो क्रिस्प आहे. जे ज्याच्यासाठी फेमस आहे सिंहगड, ते खरंच आज खाऊन फार छान वाटतंय. इथं जागे जागे बसल्यावरती गरम गरम भाकरी बनवून देत आहेत त्यांनी. लागतील तशा. हो, आणि ह्याच्यात दही आहे. हम्म. खाऊन बघितलं का? ह्याच्यात दही आहे, ही स्पेशल दही आहे ऍक्च्युली इथली. इथे बऱ्याच लोकांचं मटक्यात देतात. उलटं कर. काय कळत? हा, असं पलटी करा, पलटी करा. हा. जे एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा दही पडत नाही. पडत नाही. दही सोबत खायला त्यांनी साखर, चटणी वगैरे दिली आहे, आणि ही त्यांची स्पेशल चटणी आहे. आता या ताकावरती कसला मसाला टाकलाय तुम्ही आता? हे जिरे पावडर. अच्छा, जिरा पावडर. इथलं स्पेशल ताक. कसं आहे ताक? मस्त आहे, जास्त आंबट नाही आहे, काय नाही आहे. त्याच्यावर त्यांनी ते जिरा पावडर टाकलंय, त्याचा पण चांगला टेस्ट येतोय. पायामध्ये ताकद चांगलं असतं शरीरासाठी. ताक सगळं तुम्ही हातानेच हे करता? हा, मिक्सर मध्ये नाही? मिक्सर मध्ये नाही, हातानेच असं हाताने सुद्धा वेणी आहे. हो. छान आहे. तुमच्या एवढ्या पातळ भाकऱ्या आता आमच्याकडची लोक करायची का मॅडम? हा? एवढ्या पातळ भाकऱ्या हा न चुकता बनवताय तुम्ही? काही न वाटतं की ते नाही का लाटून केले की काय हा. पोळी. नमस्कार, काय नाव सर तुमचं? नितीन पांडुरंग कुंभार. ओके. इथं पहिल्यांदा झालाय का? हा, पहिल्यांदा आलो मी. पहिल्यांदा झालं. जेवण कसं वाटलं सर इथं? जेवण खूप चांगलं आहे, अतिशय आपल्या घरच्या प्रमाणे जेवण वाटतं. ओके. आणि भजी वगैरे सर जे आपण आतापर्यंत व्हिडिओ बघतो कुरकुरीत कुरकुरीत आहेत का सर? चांगली क्वालिटी, चांगली भजी आहे तिथे. ओके. ओके. ताई, तुम्हाला कसं आवडलं सर जेवण? जेवण छान आहे. आणि भाकरी वगैरे? हो, क्वालिटी छान आहे. क्वालिटी छान आहे ना? काय नाव बाळा तुझं? अभय कुंभार. अभय कुंभार. जेवण आवडलं का? हा, जेवण मस्त आहे, एकदम घरची फिलिंग. ओके. तुझं नाव काय बाळा? अर्णव कुंभार. अर्णव कुंभार. ओके. जेवण आवडलं? आवडलं. काय आवडलं सगळ्यात जास्त? भजी? हो. ओके. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच.